लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की जी काही नंदिनीने ते आयडिया सांगितलेली असते ती काव्याला फार आवडलेली असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते की मी खाली जाते परदेशीन आणि सगळ्यांना हा प्लॅन सांगते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो तू खाली जा तोपर्यंत मी झोपी जाते असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे काव्या म्हणत असते काय म्हणतेस तू झोपी जातेस. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते थोडा दिखावा नको का करायला सांग बरं, म्हणजे जीवा उडतील आणि ते आवरून वगैरे बाहेर निघून जातील, मग आपला प्लॅन सक्सेस होईल आणि त्यांना बकरा बनवायला आपण तयार होऊ असं इथे नंदिनी म्हटलेले असते. तेव्हा इथे काव्या म्हणत असतं हो हो चालेल थोरल्या जाऊबाई, खरंच ऐकते मी तुमचं आणि मी जाते पद असं म्हणून काव्या तिथून निघून गेलेली असते. आता नंदिनी खरं जीवाकडे बेडरूममध्ये पाहतच म्हणत असते हॅपी होली नंदिनीचे जीवा, तुम्ही माझ्या आयुष्यात लागलेला सुंदर रंग आहात. हां पण आज थोडी मस्ती अलाउड आहे हां असं इथे नंदिनी हसतच म्हणत असते. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे मोहित्यांच्या घरी धनंजय पेपर वाचत बसलेले असतात. तेव्हाच ते शारदाला इथे आवाज देत असतात. तेव्हा शारदा इथे नाश्त्याची प्लेट घेऊन आलेली असते. तेव्हा इथे धनंजय उघडून पाहतात तर त्यात कलर असतात. तेव्हा इथे धनंजय म्हणतात हे काय आहे. तेव्हा इथे शारदा म्हणते हॅपी होली तय्यबली. तेव्हा इथे खरं तर धनंजय देखील आता इथे शारदाला कलर लावत असतात आणि म्हणत असतात हॅपी होली तय्यबलीची बेगम असं म्हणून खरं तर शारदाला धनंजयने ते कलर लावलेला असतो. तेव्हा इथे धनंजय म्हणतात बरं तुझ्या जावाईने मला असं विचित्र नावाने हाक मारायचं वेळ लावलंय का तुला. तेव्हा इथे शारदा म्हणते हो कारण शहाणपणावर जग चालतं. पण असं इथे म्हटल्याबरोबर धनंजय म्हणतात प्रेमाच्या दुनियेत वेळच लागतं असं म्हणून दोघेही हसायला. तेव्हा इथे शारदा म्हणते बरं चला तुम्ही पेपर काय वाचत बसलाय, चला चला आवरा. तेव्हा इथे धनंजय म्हणतात आज काय स्पेशल आहे होळीचं. तेव्हा शारदा म्हणते सगळं मुलीनीच ठरवलेलं आहे, नंदिनीचा फोन आला होता, ती म्हणली मला तुझ्या हातची पोळी खायची. तेव्हा इथे धनंजय म्हणतात वाव पुरणपोळी मस्तच आज छान पेत आहे असं इथे धनंजय म्हणत असतात. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजू आपला जीवा करत असतो तो म्हणजे पुरणपोळ्या. आता इथे पुरणपोळ्या करता वेळेस तो म्हणत असतो वाव जीवा काय, लगेच तुपाची भरणी घेतो चमचा घेतो आणि त्या पुरणपोळीवर सोडत असतो आणि त्या तुपाचं कौतुक करत असतो. काय मज्जा आज ना पुरणपोळी खाऊन, खरंच माझी चकाचक बाई आज तर खुशच होणार आहे ही पुरणपोळी खाऊन असंही ते मनाशीच तो खरं तर बोलत असतो. आता तितक्यातच खरं तर इथे पार्थ आलेला असतो. त्यामुळे तो म्हणत असतो काय चाललंय वेडेसारखं स्वतःच्या मनाशीच काय बोलतोस असं इथे म्हटल्याबरोबर ते जीवा म्हणतो बडे भैया हॅपी होली. तेव्हा पार्थ देखील म्हणतो हॅपी रंगपंचमी आणि तू काय पुरणपोळी बनवतोस का. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो अरे बाई फक्त पुरणपोळी नाही जीवा स्टाईल पुरणपोळी बनतोय. मी काय विचार केला माहिती आहे का, आपण देशमुख बॉईज खरं तर दरवर्षीच बाहेर जातो आणि धुरवड गाजून येतो, पण आपली जी म्हातारी आहे का ती गरीब गाय ती आपल्यासाठी खरं राब राबते, गरमीमध्ये स्वयंपाक करते म्हणजे आपल्यासाठी पुरणपोळ्या करते, कटाची आमटी करते. मग मी ह्या वर्षी ठरवलं की मी पुरणपोळ्या करतो आणि तू कटाची आमटी कर. आई खुश आणि त्याबरोबर बायको देखील खुश. तेव्हा इथे पार्थ म्हणतो म्हणजे तू बायकोला जास्त काम लागू नये म्हणून हे सर्व काही करतोस ना. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो अरे मला सुचलं तरी तेवढं तरी करायचं. जेव्हा तुला उठवायला आलो होतो तेव्हा त्या बोक्यावर तू ठांग टाकून झोपला होतास. तेव्हा इथे पार्थ म्हणतो माझी मांजर जरा गायब झाली होती ना. तेव्हा इथे जीवा म्हणतो हो का असं म्हणतोस तर, पण माझी चकाचक बाई बिचारी गाढ झोपली होती म्हणून तर मी विचार केला की आपणच जावं आणि पुरणपोळी करावं. म्हणजे काय आपल्या बायका जेव्हा चार चौकात जातील तेव्हा आपलं कौतुक करतील आणि म्हणतील बाई माझा नवरा सणासुदीचा ताणून झोपत नाही तर किचनमध्ये जाऊन स्वयंपाक पण करतो असं इथे जीवाने म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो अरे पण माझा ऐक. तेव्हा इथे जीवा म्हणतो अरे चल चल बाबा टाईमपास अजिबात करू नको, मी डाळ शिजवली त्यातलं पाणी काढ, आज आपण असा स्वयंपाक करू ना की देशमुख बोटं चाटतच बसले पाहिजे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो असं अरे बोटं चाटायला ते घरात तरी असले पाहिजेत ना. पार्थ असं म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो मग सगळे गेले तरी कुठे. तेव्हा पार्थ म्हणतो अरे माझं अंग दुखत होतं म्हणून मी उशिरा उठलो, रूममध्ये पाहितलं तर काव्या नव्हती, बाहेर आलो तर आई नव्हती आणि मिथून काका पण नव्हता आणि तुझ्या रूममध्ये गेलं तर तुझी चकाचक बाई पण नव्हती म्हणून तर मी इथं आलो. तेव्हा जीवा म्हणतो मी तरी आहे ना, तू कशाला काळजी करतोस, अरे सर्वजण खरं तर टेरेसवर असतील. तेव्हा इथे पार्थ म्हणतो अरे तुला वेळ लागले का, इतके शांतपणे कोण धुरवड साजरी करतं. तेव्हा इथे जीवा म्हणतो पैज लाव चल, 500 रुपयाची पैज ते वरतीच असणार. तेव्हा इथे पार्थ म्हणतो हो चल बघूया असं म्हणून हे दोघेही वरती चाललेले असतात. तेव्हा खरं तर पायरीवर एक चिठ्ठी भेटते. आता लगेच जीवा घेतो आणि ती वाचायला सुरुवात करतो. घरात नाही कुणी, घरातलं सारं पाणी गेलं कुठे, जिथून आलं तिथे असं इथे जीवाने वाचल्याबरोबर पार्थ म्हणतो ह्याचा काय अर्थ असेल. ते वाचिते पार्थला खरं दुसरी चिठ्ठी देते. तेव्हा इथे जीवा चिठ्ठी घेतो आणि परत वाचायला लागतो आणि त्या चिठ्ठीत असं लिहिलेलं असतं की सण आला होळीचा रंग चहूकडे, नद्या गेल्या परतुने डोंगराकडे. आता ह्या दोघांनाही या कोड्याचा अर्थच कळत नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो काय
ना ह्या बायका काय कोडी टाकतील देव जाणे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, हो ना ह्या मोहित्यांच्या पोरी खरंच कहर आहात कहर. असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, याचा काय अर्थ असेल, नद्या गेल्या परतून डोंगराकडे, म्हणजे ह्या पुरी काय मोहितींच्या घरी गेल्या काय, असं इथे यांच्या दोघांच्या देखील लक्षात आलेलं असतं. तेव्हा इथे पार्थ म्हणतात, अरे त्या पुरी नाही फक्त आपले सगळे घरचे देखील तिकडेच गेले दिसतील, चल 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 आपण पण दोघं जाऊया. असं म्हणून खरं तर हे दोघी आता इकडे मोहित्यांच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. आता इकडे हे दोघेही खरं तर मोहित्यांच्या घरी आवरून वगैरे आलेले असतात. आल्याबरोबर जीवा म्हणत असतो, मी तर खरं तर बऱ्याच दिवसातून इथं आलो आहे. तेव्हा इथे पार्थ देखील म्हणतो, हो सजावट देखील भारी केलेली, म्हणजे ह्या पोरी नक्कीच इथे असणार. असं म्हणून दरवाजाकडे जातात आणि बेल वाजवायला सुरुवात करतात. तेव्हा इथे जीवा, अशी जर मी बेल वाजवली ना तर हा तय्यबली उगाच चिडायचा माझ्यावर. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, चिडू दे रे जाऊ दे, पण मात्र एक गोष्ट सांगू का तुला, खरं तर आज मी काव्याला पहिल्या वेळेस रंग लावणार आहे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, मी देखील माझ्या चकाचक बाईला खरं तर पहिल्याच वेळेस रंग लावणार आहे, खूप मजा येईल, असं हे दोघे इथे बोलत असतात. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, खरं तर मी सांगतो तुला, इथे मी असतो ना तेव्हा खरं तर हा इथे गुड्डू उभा असतो, खरंच आज मी याला खूप मिस करेल. असं इथे जीवा म्हटल्याबरोबर त्याचं लक्ष येतं की दरवाजात कुणीच कसं उघडत नाहीये. त्यामुळे दोघे देखील आता आपापल्या बायकांना इथे आवाज देत असतात, त्याचबरोबर तय्यबलीला देखील आवाज देत असतात. तेव्हा इथे जीवान ते बाहेर आलेले असतात आणि म्हणत असतात, जीवा म्हणतो, मला तर वाटतंय ना ह्या तय्यबलीचा प्लॅन असत. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाही नाही तय्यबलीचा नसेल, तितक्यातच वरनं खरं तर आपली नंदिनी जीवाच्या अंगावर कलरची बकेट आणून टाकलेली असते, म्हणजे पाणी आणून टाकते आणि हॅपी होली जोरात ओरडत असते. तेव्हा या दोघांचं वरती लक्ष जातं. त्याचबरोबर खरं तर इथे काव्या देखील मोठी बकेट घेऊन आलेली असते आणि ते पार्थच्या अंगावर तिने वरनं पाणी टाकलेलं असतं, म्हणजे काय या दोघांचा छान असा इथे बकरा झालेला असतो. आता इथे पार्थ म्हणत असतो काव्याला, काव्या तुम्ही बाहेर या, मला तुम्हाला रंग लावायचा आहे. तेव्हा इथे जीवा देखील म्हणतो, चकाचक बाई मला तुला रंग लावायचा, पडदिशील बाहेर आहे. तेव्हा इथं ह्या दोघी देखील म्हणतात, कसं लावता, आम्ही अजिबात खाली येणार नाही. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, मला माहिती आहे कुठनं जायचं आहे आतमध्ये, असं म्हणून खरं तो त्या खिडकीकडे गेलेला. आता तो खरं तर खिडकी उघडण्याचा इथे फार प्रयत्न करतो, मात्र अजिबात त्याला इथे खिडकी उघडत नाही. आता इतक्यातच सर्वच जण घरचे आलेले असतात, ते म्हणजे माननी, शारदा, विक्रम, मिथून आणि रम्या आणि वसू, सगळ्यांनीच खरं तर या दोघांना रंगाने अक्षरशः रंगवलेलं असतं, म्हणजे काय ह्या सगळ्यांनी मिळून या दोघांचा इथे बकरा केलेला असतो. आता यांचं झाल्यानंतर खरं तर त्याच वेळी इकडे आपल्या काव्यानी आणि नंदिनी देखील आलेल्या असतात आणि त्यांनी देखील इथे या दोघांना कलर लावलेला असतो. तेव्हा इथे काव्या पार्थला म्हणत असते हॅपी होली आणि तिकडे आपली नंदिनी देखील जीवाला हॅपी होली असं इथे म्हटलेली असते आणि या दोघी देखील या दोघांवर अक्षरशः हसत असतात. त्याचबरोबर सगळे घरचे देखील हसत असतात. आता इथे पार्थ म्हणत असतो, तुम्ही तर आमच्यावर अटॅकच केला. तेव्हा इथे खरं तर वसू म्हणत असते, आता काय करणार, हा सगळा काही प्लॅन खरं तर तुमच्या बायकांचाच होता, असं इथे खरं तर वसू म्हणत असते. त्याचबरोबर मानिनी देखील, म्हणून तर आम्ही सगळे जर गायब होतो, असं इथे माननीने म्हटल्याबरोबर मिथून देखील म्हणतात, नशीब तुमची टूप पेटली आणि तुम्ही इथे आलात, असं म्हटल्यावर सगळेच जण खरं तर यांच्यावर हसत असतात. तेव्हा इथे खरं नंदिनी म्हणत असतात, मी तर असं ऐकलं होतं की जीवा म्हणे सगळ्यांना खूप रंगवता. तेव्हा सगळेच जण म्हणत, हो सगळ्यांना खूप रंगवतो हा. तेव्हा इथे काव्या देखील म्हणते, आणि मी देखील पार्थ देशमुखाविषयी अगदी हेच ऐकलं होतं, असंच करतात का, म्हणून तर खरं आम्ही हा सगळा काही प्लॅन बनवला होता, असं इथे या दोघी देखील म्हणत. तेव्हा पार्थ आणि जीवा खरं त्यांच्याकडे इथे पाहतच राहतात, त्यांना इथे खरं फार वाईट वाटत असतं. तेव्हा इथे मिथून देखील म्हणतात, अरे लावा की आता तुमच्या बायकांना कलर, आता हे दोघे लावणारच असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आमच्याकडे कलरच नाही. मात्र या दोघांवर सगळेजण इथे फार हसलेले असतात. तेव्हा इथे खरं तर पार्थ आणि जीवा म्हणतात, बस झालं तुमचा हसू, तुम्हाला काय वाटलं, आम्ही फक्त दोघेच आहोत का, आमच्यात आणखी एक तिसरा देखील आहे, असं इथे म्हटल्याबरोबर इथे मागणं आलेला असतो, तो म्हणजे यूथ. आता यूथनी कलर आणल्यामुळे खरं तर या दोघांनी इथे सगळ्यांनाच कलर लावलेला असतो. आता सगळेजण धावत इथे खरं तर जे अंगण असतं, गार्डन असतं, तिथे आलेले असतात. ते सगळेच जण इथे छान एकमेकांना इथे कलर लावत असतात. आता इथे छान असं होळीचं गाणं देखील लागलेलं असतं. इथे आपल्या काव्याने परत पार्थला इथे छान असा रंग लावलेला असतो. त्याचबरोबर इकडे माननीने सर्वांना लावलेलं असतो. इकडे खरं तर वसू आणि रम्या ज्या असतात त्या दोघी देखील फार एन्जॉय करतात. त्याचबरोबर आपले जीवा आणि नंदिनी ते
दोघे देखील एकमेकांना इथे कलर लावत असतात. त्याच गाण्यावर इथे छान असा सर्वांनीच डान्स केलेला असतो. आता इकडे जो जीवा असतो तो खरं तर स्वतःच्या गालाने इथे नंदिनीच्या गालाला कलर लावत असतो. त्याचबरोबर इकडे पार्थने देखील काव्याला उचलून घेतलेलं असतं आणि इकडे बाकीचे देखील त्यांचा हा काही जो चाललेला असतो डान्स वगैरे सर्व काही ते त्यांच्याकडे पाहत असतात. इकडे मिथुन काका देखील फार एन्जॉय करतात. त्याचबरोबर इथे आपली जी रम्या असते त्या रम्याने देखील छान असा ठुमका लावलेला असतो. म्हणजे काय सगळेच जण इथे छान हे सर्व काही इथे एन्जॉय करत असतात. आता इकडे खरं तर रंग वगैरे लावून डान्स करून सगळेच जण फार थकलेले असतात. त्यामुळे इथे खरं शांतपणे सगळेच बसलेले असतात. मात्र इथे माननी म्हणत असते, चेहरे बघा यांचे कसे झालेत, काही म्हणा पण आपल्या सुना खरंच हुशार आहेत. काय यांनी बकरा बनवला यांचा, असं इथे माननीने म्हटल्याबरोबर खरं तर आपली जी नंदिनी असते ती म्हणत असते, आमची ही दरवर्षीची परंपरा आहे, आम्ही दरवर्षी एकाच तरी बकरा बनतोच, असं इथे नंदिनीने म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, अगं पण नंदिनी ताई यावर्षी तर आपण 2-2 बकरे बनवलेत, असं इथे म्हटल्याबरोबर खरं सर्वजण यांच्या दोघावर फार हसलेले असतात. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, मला काहीतरी बोलायचं आहे बडे भैया तुझ्यासोबत. तेव्हा इथे पार देखील म्हणतो, हो मला पण तुझ्यासोबत बोलवायचं आहे, चला चला, असं म्हणून हे दोघे देखील आता इथे बाजूला गेलेले असतात. आता बाजूला जाऊन खरं तर दोघे देखील म्हणत असतात, ह्या बायकांनी खरं तर आपली इज्जतच ठेवली नाही, पहिल्याच सणाला आपली इज्जत काढून टाकली, कशा दात काढून हसतात बघा बरं, असं इथे दोघे एकमेकाला म्हणत असतात. खरं यांना सोडलं नाही पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, आपण देखील कमी नाही हे दाखवूयाच, असं म्हणून दोघेही ते घरात गेलेले असतात. आता इकडे सगळेच जण बसलेले असतात. तेव्हा इथे मिथुन काका म्हणत असतात, आपण इतके छान या कवळ्या उन्हात बसलोत, मात्र आपले 2 घोडे कुठे गेले, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, अहो देशमुख या की, कुठे गेला तुम्ही, अहो नाही चिडवत आम्ही तुम्हाला, असं इथे दोघी देखील म्हणत असतात. आता दोघीही आपल्या आपल्या नवऱ्याला आवाज देत असतात, मात्र ते दोघे अजिबात इथे आलेले नसतात. आता इथे यूथ म्हणत असतो, अगं आई आपले देशमुख बॉईज इतके रडे कधी झाले, असं इथे म्हटल्याबरोबर माननी म्हणतात, ह्या दोघी आल्यात का तेव्हापासून खरं तर त्यांची ही अवस्था झालेली आहे, असं म्हटल्यावर खरं तर या दोघी इकडे लाजलेल्या असतात. तेव्हा इथे शारदा म्हणत असते, अजिबात माझ्या जावयांना चिडवायचं नाही, अजिबात ते रडे वगैरे काही नाहीत, येत असतील इथेच असतील, असे इथे शारदा म्हटलेली असते. आता इकडे शारदा म्हणत असते की हे सगळं काही मी आवरून घेते, असं इथे म्हटल्याबरोबर काव्याने म्हणत असतात, आम्ही आवरतो गाई तू बस इथेच, असं म्हणून ह्या दोघी खरं आवरण्यासाठी गेलेल्या असतात. आता इथे खरं तर जी आपली रम्या आणि वसू असतात त्या इथे नसतात, त्या कुठे गेलेल्या हे तर काही कळलेलं नाही. आता इकडे सगळ्यांच्या या 4-5 जणांच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. खरं तर इकडे आतमध्ये जो पार्थ असतो ते छान अशी इथे थंडाई बनवत असतो. तेव्हा तिथे जीवा आलेला असतो. जीवा आल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, अरे काय जीवा मी सांगितलेलं तू आणलंस का, तेव्हा जीवा म्हणतो, हो तर बडे भैया तू सांगणार आणि मी आणणार रे, असं कधी होणार का रे. आता इथे पार्थच्या हातात ते बर्फ बघतो. तेव्हा तो म्हणत असतो, काय चाललंय जीवा, तुला काय सांगितलं होतं मी आणि तू काय घेऊन आलास. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अरे बाबा बायका घरात असताना खरं तर एवढी जोखमीची गोष्ट कसं काय मी दाखवत आणू सांग बरं, अरे थांब तरी ना, असं म्हणून खरं तर त्यांनी इथे भांग काढून जीवाच्या पार्थच्या हातात दिलेला असतो. तेव्हा इथे पार्थ मात्र फार खुश झालेला असतो. पार्थ म्हणत असतो की आता खरी मजा येणार, असं यांचं इथे बोलणं सुरू असतं. खरं तर पार्थ इथे जे काही तिथे भांग आणलेली असते ती 2 ग्लासमध्ये इथे टाकत असतो आणि इकडनं थंडाई देखील टाकतो. आता इथे जीवा मिक्स करण्याचं काम करत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, अरे बडे भैया आणखी टाक जराचं, असं म्हणून हे चांगलंच त्या ग्लासमध्ये इथे मिक्स करतात. आता इथे छान असा यांनी प्लॅन बनवलेला असतो. आता खरं तर दोघेही सर्वांसाठीची ते ग्लास घेऊन गेलेले असतात, ते म्हणजे आता खरं तर एका ट्रेमध्ये सगळ्यांसाठीच ग्लास भरून ते इथे घेऊन आलेले असतात. आल्याबरोबर जीवा म्हणत असतो, ताक घ्या. तेव्हा पार्थ देखील म्हणतो, हो घ्या, थंड ताक घ्या, असं इथे दोघांचं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र सगळेजण त्यांच्या चेहऱ्याकडे इथे पाहत असतात. तेव्हा इथे मिथुन म्हणत असतात, काय पोरांनो ताकच आहे का, त्यात भांग वगैरे टाकली नाही, काय ना असेल टाकलेली तर मला द्या, म्हणजे मला डांगडिंग करायला मी मोकळा झालो, असं इथे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, आम्ही असं भांग वगैरे काही टाकत नसतो आणि ते चांगलं देखील नसतं, आम्ही छान असं ताक आणलेलं आहे. तेव्हा इथे मिथुन म्हणत असतात, मला तर खरं अजिबातच ताक वगैरे आवडत नाही. तेव्हा इथे खरं पार्थ आणि जीवाच्या लक्षात येतं की काव्या आणि नंदिनी गेल्या तरी कुठे. तेव्हा ते सगळ्यांनाच विचारतात की ह्या दोघी कुठे गेल्या. तेव्हा माननी म्हणत असते, त्या दोघी खरं तर आतमध्ये गेले आहेत, असं इथे म्हटल्याबरोबर ते खरं थोडे विचार करतात. आता इथे यांच्या सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. मिथुन मात्र एका शब्दात आडलेले असतात, मला भांगच पाहिजे. तेव्हा खरं तर जीवा म्हणत असतो,
काय आहे ना, सध्या तर तुम्ही या ताकावरच भागवा, कारण की तुम्ही जर भांग पिलात ना, तुम्ही काय करता हे सगळ्यांनाच माहीत आहे, असं इथे जीवानी म्हटल्याबरोबर खरं मानाने देखील मिथून भाऊजी, तुम्ही खरं तर या भांगीपासून 4 हात लांबच राहा, त्याचं नावसुद्धा तुम्ही अजिबात काढू नका, असं देखील इथे मानाने म्हटलेले असते. तेव्हा खरं मिथून म्हणत असतो, वहिनी तुम्ही सुद्धा या लहान पोरासारखं बोलायला लागलात का? हे बघा धनंजयराव, मी तुम्हाला सांगतो, अरे मी काय थोडीशी भांग पिलो, खरं तर या माणसांनी म्हणजे माझ्या मंजूने सर गाव गोळा केलं, असं इथे म्हटल्याबरोबर धनंजय म्हणत असतात, अरे पण काय गोंधळ घातला हे आम्हाला सांगा तरी. तेव्हा इथे जीवा म्हणतो, तुम्हाला ऐकायचं आहे का? हा मी सांगतो. तेव्हा इथे खरं तर मिथून म्हणतोस, अरे नको नको नको, तुला खरं तर मंजूची शपथ आहे. तेव्हा इथे जीवा अजिबात खरं तर इथे मिथूनचं ऐकत नाही. तेव्हा ते म्हणत असतो, थांब रे काका, सांगू दे मला जरा थांब, असं म्हणून जीवा इथे सांगायला लागलेला असता. इथे जीवा सांगायला लागला असतो तेव्हा खरंच मिथून भाऊजी म्हणतात, अरे तुझ्या पुढे पाया पडतो, सांगू नको ना बाबा. तेव्हा इथे जीवा मात्र ऐकतच नाही. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अरे गेल्या वर्षी हा ना पी भांग पेला आणि शाळेपासून तर कॉलेजपर्यंत सगळ्या गर्लफ्रेंडची नावे आमच्यासमोर सगळ्यांसमोर अक्षरशः ओकला, असं इथे म्हटल्याबरोबर सगळेजण फार हसलेले असतात. तेव्हा खरं तर मानाने देखील म्हणते, आणि मग त्यानंतर मिथून भाऊजी धावत होते, त्यांच्या मागे मागे मंजू धावत होती मारण्यासाठी व त्यांच्यापाशी, आणि मग बसले रडत, असं इथे माननी म्हटलेली असते. तेव्हा इथे मिथून म्हणतात, अहो आमचं ठरलं होतं तिने मारायचं आणि मी रडायचं, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, गपरे काका, काही बी खोटं अजिबात बोलू नको. तेव्हा मिथून काका इथे शांत बसलेला असतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अरे मिथून काका नको रे बाबा रुसू, धरे तुझ्यासाठी छान असं ताक बनवलं, एवढं पिऊन घे, असं इथे पार्थ म्हटलेला असतो. त्याचबरोबर खरं तर इथे पार्थ आणि जीवाने सगळ्यांनाच एक एक ग्लास इथे दिलेला असतो. दिल्यानंतर खरं तर इथे माननी म्हणत असते, खरं तर मला अजिबात ताक नकोय, मी आत्ताच ज्यूस पेले, असं इथे माननी म्हटल्याबरोबर शारदा म्हणत असते, अहो प्या हो, माझ्या जावाईने बनवलंय, छान बनवलंय माझ्या जावाईने, त्यामुळे प्या प्या, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, हो गाई पेत, आम्ही त्यात काहीही टाकलं नाही, असं इथे जीवानी म्हटल्याबरोबर माननी म्हणत असते, काय काय टाकलं नाही म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तेव्हा पार्थला खरं काय बोलावं काय नाही हेच कळत नाही. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, अरे ते नाही का तुला तिखट नाही ना चालत म्हणून म्हटलं, मसाला वगैरे नाही टाकला, काही नाही टाकला आम्ही, असं इथे हे दोघे म्हटलेले असतात. मात्र माननीला यांच्या दोघांवर देखील संशय आलेला असतो, खरंच ना नक्की तुम्ही काही नाही टाकलं? तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई नाही गं काही टाकलं, पी तू, असं इथे म्हटल्याबरोबर मानाने म्हणत असते, मग हे 2 ग्लास कुणासाठी? आता इथे जीवा खरं ते 2 ग्लास इथे लपवत असतो. त्यांना काय बोलावं काय सांगावं कळत नसतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खरं तर खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे, कारण की जी वसू आहे ती खरं सगळं काही ते सांगणार असते. आता इथे खरं तरी ते काव्याला भांग चढलेली असते, ती इथे साईडला बसलेली असते, त्याचबरोबर ते वसू देखील आलेले असते. तेव्हा इथे काव्या वसूला म्हणत असते, तू कोण आहेस? तेव्हा इथे वसू म्हणत असते, मी काळी मांजर आहे. ते असं म्हणून दोघी एकमेकांचे गाल आणि कान पकडून खेळत असतात. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, अहो आमच्या घरी एक कट्ट कारस्थानं करणारी आहे मांजर. तेव्हा इथे वसू देखील म्हणते, हो आमच्या घरी देखील एक कलेक्टर मांजर आहे, आणि काय झालं माहिती आहे का, आम्ही त्या गँगविरुद्ध खूप मोठा कट केला 16 डिसेंबरचा, तो खरं तर कुणालाच माहीत नाही, असं इथे वसू म्हणून जोरजोरात हसत असते. तेव्हा इथे काव्या खरं तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, काय केलं तुम्ही सर्व काही हे? तेव्हा इथे वसू खरं तर सर्व काही 16 डिसेंबरला केलेलं असतं ते सर्व काही ते बघणार असते, ते म्हणजे काव्यापुढे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला अजिबातच विसरू नका, आणि अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.